पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 3. अभिवाचक जयंत ठोंबरे. सा संपत्तदिदं यशो बलमिदं सोयम प्रतापो महा नकैक पृथ्वी भृतो भुवी महादेवस्य लोकोत्तरम. पृथ्वीवरील राजांमध्ये जी संपत्ती, जो प्रताप, जे बल, जे यश लोकोत्तर म्हणून असेल ते सर्व महादेव रायाच्या जागी एकवटलेलं आहे. अशी यादवांच्या वैभवाची कीर्ती होती. देवगिरीच्या यादव साम्राज्यात भिल्लम, सिंघण, कृष्णदेव, महादेवराय यांच्यासारखे प्रतापी राजे झाले. खोलेश्वर, बिचणदेव, शंकरदेव यांच्यासारखे पार्थ पराक्रमी सेनापती झाले. गुंडमराऊळ, गोविंद प्रभू, चक्रधर स्वामी, मुकुंदराज, गहनीनाथ यांच्यासारखे महात्मे झाले. भास्कराचार्य आणि लक्ष्मीधरासारखे खगोलशास्त्रज्ञ झाले. केशव आणि धनेशासारखे महान वैद्यराज झाले. अनंतदेव, अमलानंद, संगदेव यांच्यासारखे तत्वज्ञ झाले. शारंगधरांसारखे संगीत रत्नाकर झाले. नृसिंह, नरेंद्र, शैल्य यांच्यासारखे प्रतिभावंत कवी झाले. शिवाय शिल्प, नृत्य, स्थापत्य इत्यादी कलांचे आणि विद्यांचे उपासक यादव छत्राखाली निवांत साधना करीत होते. महाराष्ट्राच्या प्रतिभा मंदिरावर केवळ कळस चढवायचाच राहिला होता. तोही चढवला संतांनी. महाराष्ट्राला मनासारखे राजे मिळाले आणि राजासारखी मने मिळाली. महाराष्ट्राचा पंतप्रधान विद्वान होता, मुत्सद्दी होता, शिल्पकलांमध्ये तज्ज्ञ होता, भाषाप्रभू होता, कवी होता, शूर होता, धर्मशील होता. त्याचे नाव होते हेमांद्री. महाराष्ट्र निरोगी होता. राजधानीच्या देवगिरीवर यादवांचा म्हणजेच महाराष्ट्राचाही गरुडध्वज फडफडत होता. अभिमानानं आणि वैभवानं देवगिरीच्या राजसभेत सुवर्णदंड उंचावत प्रतिहारी राजाची बिरुदावली उच्चरवानं गरजत होते. महाराज श्रीमंत प्रौढ प्रताप चक्रवर्ती यादव कुल कुमुदचंद्र देवगिरी पुरव पुरंदर एकांग वीर अभिधान सकल गुण निधान गुर्जर कुंजर दलन कंठीरव यादव कुल कमल कलिका विकास भास्कर दान गुणान्वित कल्पमहीरुह पृथ्वी वल्लभ महाराजाधिराज श्रीरामचंद्र नरेंद्र यादवेंद्र महाराज. असा यश, कीर्ती, प्रताप, महिमा महाराष्ट्राच्या राजाचा खरोखरच होता. महाराष्ट्रावर शक्ती प्रसन्न होती. यादव राजे धर्मसहिष्णू होते. मुसलमान आणि पारशी लोकही यादव राज्यात नांदत होते. अरबांचा व्यापार चालू होता. राजाच्या राज्यात एका मशिदीलाही उत्पन्न दिले होते. इथे ईश्वराची प्रार्थना करणाऱ्यांना मुक्त स्वातंत्र्य होते. कठोर मुसलमानांपासून कोमल जैनांपर्यंत सर्वांची प्रार्थना मंदिरे राजधानीत होती. राजासारखे राज्य होते. मनासारखा राजा होता. महाराष्ट्र कल्पवृक्षाच्या तळवटी नांदत होता. देवगिरी, पाटण, पैठण, सिन्नर, धाराशिव, मेहकर, वाशिम, नगरधन, नाशिक, कराड, करवीर, गोपट्टणम म्हणजेच गोवा, दिवेआगर, नालासोपारा, अंबरनाथ, भद्रावती, कल्याण इत्यादी अनेक नगरे सौंदर्य संपन्न आणि वैभव संपन्न होती. त्यात त्रिमाडिक धवळारे म्हणजेच 3-3 मजली घरे असंख्य होती. मोठमोठे वाडे, अप्रतिम राजप्रसाद, मंदिरे, अतिसुंदर विहिरी, तलाव, नद्यांना घाट शिल्प सौंदर्याने तिळतिळ नटलेली होती. भिंतीच्या दगडांवर कोरलेल्या नक्षीदार आणि कळ्या पाकळ्यांवरून हात फिरवला तर उर्वशीच्या गालावरून हात फिरवल्यासारखा भास व्हावा आणि आपलं मन मोहरून जावं अशी मराठी छन्नी हातोड्यांची शृंगार क्रीडा होती. कलावंतांनी इथे दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, रुसायला लावलं आणि लाजायला लावलं. पृथ्वीधर नावाच्या जैन श्रीमंतानं देवगिरीस एक प्रचंड आणि सुंदर मंदिर बांधलं होतं.
ते श्वेतांबरी मंदिर देवगिरीचं एक भूषण होतं. देवालयात मेहकरच्या शारंगधरासारख्या, शेंदुर्णीच्या त्रिविक्रमासारख्या, पैठणच्या नृसिंहासारख्या, एलिचपूरच्या कार्तिकेयासारख्या, कराडच्या उत्तरालक्ष्मीसारख्या, तुळजापूरच्या भवानीसारख्या देवदैवतांच्या अतिसुंदर मूर्ती पाहिल्या की स्वर्गातल्या अतिसुंदर इंद्राणी, मोहिनी, रंभा, उर्वशी, रतिमदनांनीही लाजावे अशा देखण्या. पहिल्या दर्शनातच एक क्षण तरी रसिकांची समाधीच लागावी. मग भक्त आयुष्यभर तल्लीन व्हावेत. यात आश्चर्य काय? असेच शिल्पसौंदर्य भगवान बुद्धाच्या आणि 24 तीर्थंकारांच्या मूर्तीत. ही आमची बौद्ध आणि जैन दैवते म्हणजे मूर्तिमंत वैराग्य, पूजनीय पावित्र्य. हे संन्यस्त वैराग्यही इतकं सुंदर, इथे नाठाळ षड्रिपूंचे सर्व विकार विरघळून जावेत. या साऱ्या अलौकिक शिल्पांचे शिल्पकार केवढे मोठे तपस्वी कलाकार होते. कलाकारांना आपल्या कलेसाठी कठोर रियाज तपस्व्यांसारखाच करावा लागतो. पण प्रथम जाळून खाक करावा लागतो तो अहंकार. या साऱ्या राजस कलावंतांनी अहंकाराचा वारा कधीच अंगी लागू दिला नाही. महाराष्ट्रातल्या बाजारपेठा श्रीमंत होत्या. लग्नामध्ये विहिणी रुसत त्या पैठणच्या भरजारी पैठणी करताच आणि व्याही रुसत पितांबर शेल्या करताच. सम्राट अशोकाच्या वेळेपासून पैठण आणि शूरपारक सारख्या बाजारपेठा नटून सजून गाजत होत्या. राजे महाराजे आहेर देण्यासाठी इथलेच वस्त्रालंकार निवडीत असत. दगडावरती नक्षी कोरण्यात आणि कापड्यावरती कशिदा विणण्यात कलाकारांमध्ये स्पर्धा लागत होती. दोघांच्याही बोटावर सरस्वतीने प्रसन्न फुंकर घातली होती. स्वराज्यातल्या घाटावाटांवरही प्रवाशांसाठी पाणपोया होत्या, धर्मशाळा होत्या, अन्नछत्रे होती, घरोघरी नंदादीप होते, अंगणामध्ये तुळशी वृंदावने होती, झोपाळे झुलत होते, उखळ जात्यांचे गळे धान्यांनी दाटून येत होते, दूध दुभते उतू जात होते, ताकाचे डेरे घुमत होते. गृहिणी गोगराज घातल्याशिवाय जेवत नव्हत्या. कावळ्यांनाही दाराशी घास मिळायचा. घरी पाहुणा आला तर आनंद व्हायचा. नद्यांच्या घाटावर धुणी धुता धुता स्त्रियांच्या हातातल्या गोट पाटल्या जायफळासारख्या झिजायच्या. कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्या वाचून रीती नव्हती. दाराला कड्या नव्हत्या, कुलपांची ओळख नव्हती, किल्ली हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. संसार सुखाचे होते. वर्षातल्या 12ही पौर्णिमा लक्ष्मीच्या हाताने महाराष्ट्रावर चांदणे शिंपित होत्या. नवनवोन्मेषशालिनी सरस्वती आपल्या 4ही हातांनी ओंजळ करून ज्ञान ओतीत होती. विद्येचा सुकाळ होता. राजसभेत हेमांद्री पंडितांसारखे आणि बोपदेवासारखे महापंडित चंद्र सूर्यासारखे तळपत होते. बृहस्पती आणि शुक्रच जणू काही तारांगणी तळपत होते. नरेंद्र आणि नृसिंह हे दोघे भाऊ अशी मधुर काव्य करीत होते की जणू ते शाईत मध मिसळून लिहित असावेत. या नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर हे काव्य वाचून प्रत्यक्ष सम्राट रामदेवराव यादव इतका आनंदित झाला की त्याला हे काव्य आपल्याच नावानं ओळखलं जावं अशी उत्कट अभिलाषा वाटू लागली. त्याने त्या ग्रंथाचे कवित्व सोन्या रुपयाच्या मोबदल्यात नरेंद्रापाशी विकत मागितले. पण त्या एकनिष्ठ सरस्वती पुत्रानं स्वाभिमानानं उत्तर दिलं, आमुचिया कवी कुळा बोलू लागे. महाराष्ट्राचे कवी मागणीप्रमाणे पुरवठा करीत नव्हते आणि जे निर्माण करीत होते त्याचा बाजार मांडित नव्हते. ते आचार सोडत नव्हते, लाचार होत नव्हते. प्रतिभावंताची लेखणी तालासुरात नृत्य करीत होती. महापंडितांनी राजसभा गाजवली होती आणि त्यात नवलही नव्हते. पण नेवाशासारख्या एका लहानशा गावात गोदा प्रवरेच्या शिवारात ब्रह्मविद्येचा सुकाळ प्रकटला होता. प्रत्यक्ष सरस्वती तिथे एका लहान मुलाशी काव्य कल्पनांचा सारीपाट खेळत होती. त्या मुलाचे नाव ज्ञानेश्वर. डाव ऐन रंगात आला होता. वीण्याच्या तारा झंकारत होत्या. ते ज्ञानेश्वर अभिनव वाघविलासाचे फासे पैजा लावून लावून अवेशानं फेकीत होते. फेकता फेकता हात उंचावून गरजत होते, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताचेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. आणि प्रतिभेचं प्रत्येक दान पडत होतं ज्ञानेश्वरांना अनुकूलच. महाराष्ट्र शारदा देहभान विसरून नृत्य करीत होती. भगवद्गीतेचे एक देशिकार लेणे घडत होते. शृंगारासारख्या मिजाजखोराची मिजाज पार उतरली होती.
ज्ञानेशांचा शांत रस शृंगाराच्या माथी नाचत होता. कालियाच्या मस्तकावर कृष्णानं नाचावं तसा शके 1272 गोदावरीच्या दक्षिणी तीरी श्री महालयाच्या क्षेत्री नेवासे येथे ज्ञानेश्वरांपुढे बसलेली महाराष्ट्र मंडळी तल्लीन झाली होती. किती तल्लीन! शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, वेचिती मने मावळे चकोर तलगे. इतक्या हळुवारपणे हा अमृतानुभव ती श्रोते मंडळी अनुभवित होती. शांत रसाबरोबर इतर रसांचाही थाट उडाला होता. शांत रसाची या घरात अद्भुत रस पाहुणेरा आलाच होता. पण इतर रसांचीही दाटी उडाली होती. त्यांचेही नटणे थटणे चालले होते. चालणारच. ज्ञानेश्वरांसारख्या भाषा कुबेराच्या घरी निघालेले हे कार्यात नटायचं नाही तर मग केव्हा? ज्ञानेश्वर त्यांचेही लाड आणि हट्ट पुरवीत होते. अहो वधू वराचीये मिळणी, जैसी वराडिया लुगडी लेणी, तैसे देशीये चिय सुखासनी निरविले रस. लग्नात वधूवरांच्या बरोबर वराड्यांना मानाची आणि रुसवे फुगव्यांची लुगडी लेणी नाही का मिळत? तैसेच हे अवघ्या 15-16 वर्षाच्या एका बाळाचे हे लाघव. किती गोड, किती रसाळ, किती प्रेममय. हो, सांगताच येत नाही. या ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरांची भावंडेही तशीच. एकाच तुळशी माळेतले हे मणी. त्यांच्या मनाचा आकार आकाशा एवढा, शब्दांची चव अमृतासारखी, त्यांचे लिहिणे कुलीन लेखणीचे आणि वागणे शालीन सुनेसारखे. 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी 14 वर्षाच्या सोपानदेवांनी, 12 वर्षाच्या मुक्ताईने तर 18 वर्षाच्या निवृत्तीनाथांनी केवढे कौतिक निर्मिले. योगीराज चांगदेवांसारख्या महावृद्धासही या बाळांनी नम्रतेने शहाणे केले. मळे फुलवले, सुकाळ केला. ही बाळे शिकली तरी कधी? शहाणे म्हणवणाऱ्यांनी त्यांना छळले. या बाळांची आई आणि बाबा या पंडितांनी हिरावून घेतले. त्यांना आत्महत्या करायला लावली. बाळे ओक्साबोक्षी रडली, पण त्यांनी कुणालाही चुकून सुद्धा शिव्याशाप दिले नाहीत, लिहिलेही नाही. ही मुले होती तरी कोण? नक्की आभाळीच्या 4 चंद्रकळा भूतळा आल्या. स्वर्गात बृहस्पतीने सरस्वतीला वाहिलेली ही 4 सोनचाफ्यांची फुलेच जणू तिच्या मस्तकावरून उजव्या कौलानं घरंगळत आली ती महाराष्ट्रात इंद्रायणी काठी. नक्की तीच ही बाळे. ती बाळे म्हणजे कैवल्याचे पुतळे, चैतन्याचे जिव्हाळे, विष्णुभक्तीचे उमाळे, महाराष्ट्र सारस्वताचे सोहळेच. महाराष्ट्रावर सरस्वती प्रसन्न होती असा आनंदी आनंद यादव राज्यात दाटला होता. देवगिरीला द्वारका म्हणावे की अयोध्या असा संभ्रम पडे. अयोध्येच्या प्रभू रामचंद्राने महाराष्ट्राचे भूमिपूजन केले. सर्वांनी मिळून प्रसाद बांधिला आणि चंद्रवंशी यादव राजांनी यावर वैभवाचा कळस चढविला. स्वतंत्रता, प्रसन्नता, विशालता, प्रचंड वैभव, सोन्याचं ऊन, रुपयाचं चांदणं, मोत्याचा पाऊस, कस्तुरीचा धुराळा आणि अत्तराचा दव अशाच शब्दात या स्वातंत्र्याचे वर्णन शोभावे. महाराष्ट्र या स्वर्गीय सुखात नांदत होता. श्रोते हो, पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे पुस्तक म्हणजे शिवपूर्व आणि शिवकाल डोळ्यासमोर उलगडणारा जणू पटच. शिवचरित्र समजण्यासाठी, शिवाजी महाराजांचं थोर कार्य, शिवाजी महाराजांचं जीवन जाणून घेण्यासाठी एकदा तरी शिवचरित्र ऐकायला हवं, वाचायला हवं. तेव्हा श्रोते हो, आबालवृद्धांनी ज्याचा श्रवणानंद घ्यावा असं हे पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पुस्तकाचं अभिवाचन. या अभिवाचनाचा भाग 3 आज आपण ऐकलात. आपल्याला तो कसा वाटला याविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि शेवटी महत्त्वाचं म्हणजे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.